रस्ते, वीज, पाणी, आरोग्य आणि शिक्षण याबरोबरच शेतकऱ्यांच्या मूलभूत प्रश्नांवर आम्ही प्राधान्यानं काम करू अशी ग्वाही कुडाळ तालुका पंचायत समितीचे नवनिर्वाचित सभापती मिलिंद नाईक यांनी दिली। कुडाळ तालुका पंचायत समिती सभापती आणि उपसभापती यांची निवड आज पंचायत समितीमध्ये झाली। त्यानंतर मिलिंद नाईक हे माध्यमांशी बोलत होते। कुडाळ पंचायत समितीत महायुतीचं वर्चस्व असून भाजपचे 7, शिंदे शिवसेनेचे 6 तर ठाकरे शिवसेनेचे 5 असे एकूण 18 सदस्यांचं संख्याबळ आहे। महायुतीच्या फॉर्म्युल्यानुसार सभापती पदासाठी शिंदे शिवसेनेचे साळगाव पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक तर उपसभापती पदासाठी भाजपचे झाराप पंचायत समिती सदस्य सीताराम तेली यांची नावं पक्षश्रेष्ठींकडून निश्चित करण्यात आली। त्यानंतर महायुतीतर्फे नाईक आणि तेली यांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले। 5 पंचायत समिती सदस्य असलेल्या ठाकरे शिवसेना या निवडणुकीपासून दूर राहिली। त्यामुळे महायुतीतर्फे सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलं होतं। दुपारी 3 वाजण्याच्या सुमाराला निवड प्रक्रिया सुरू झाली। नामनिर्देशन पत्रांची छाननी प्रक्रिया झाल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी अमरसिंह जाधव आणि गटविकास अधिकारी प्रफुल्ल बालावलकर यांनी निवडणूक प्रक्रिया राबवली। सभापती आणि उपसभापती पदासाठी प्रत्येकी एकच अर्ज आल्यानं सभापती म्हणून मिलिंद नाईक आणि उपसभापती म्हणून सीताराम तेली यांची निवड करण्यात आली। तसं निवडपत्र त्यांना देण्यात आलं। यानंतर मिलिंद नाईक यांच्यावर सभापती दालनात तर सीताराम तेली यांच्यावर उपसभापती दालनात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। शेतकऱ्यांसाठी विशेषत्वानं काम करणार असल्याचं यावेळी नूतन सभापती मिलिंद नाईक यांनी सांगितलं। सर्वप्रथम माझं ग्रामदैवत श्रीदेव लिंगेश्वर या कुडाळचं ग्रामदैवत श्रीदेव कुडाळेश्वर माझी कुलदेवता आई भवानी, महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज यांना अभिवादन करतो। हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेबांना मानाचा मुद्रा करतो। माझे आई वडील आणि तुम्ही जमलेले सर्व महायुतीचे कार्यकर्ते या सर्वांना मानाचा नमस्कार करतो। आज कुडाळ पंचायत समितीची सभापती उपसभापती निवडणूक पार पडली आणि या निवडणुकीमध्ये सभापती पदावर मला संधी दिली आणि उपसभापती पदावर आमचे मित्र भारतीय जनता पक्षाचे सीताराम तेली यांना संधी दिल्याबद्दल महायुतीच्या सर्वच नेत्यांचे, त्यामध्ये आमचे कोकणचे भाग्यविधाते माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे साहेब, पालकमंत्री नितेशजी राणे साहेब, आमचे लाडके आमदार या विभागाचे निलेशजी राणे साहेब, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, आमचे जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत साहेब, भारतीय जनता पक्ष जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत साहेब आणि युतीचे सर्वच पदाधिकाऱ्यांचे मी मनापासून ऋण व्यक्त करतो। आणि जो विश्वास महायुतीने किंवा आमच्या नेत्याने आमच्यावर टाकला तो निश्चितपणाने विश्वास सार्थ करून टाकू असं मी शब्द देतो। गेली 3 ते 4 वर्ष या ठिकाणी सभापती किंवा उपसभापती पदाधिकारी नव्हते। तालुक्यातील रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आहेतच, त्याच्याशिवाय आरोग्य, शिक्षण आणि याशिवाय सर्वात महत्त्वाचा प्रश्न कोणता असेल तर शेतकऱ्यांसाठी प्रभावीपणे या पंचायत समितीच्या माध्यमातून आम्ही काम करणार आहोत। यावेळी उपसभापती सीताराम तेली, शिंदे शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते आणि काका कुडाळकर, भाजपा तालुकाध्यक्ष संजय वेंगुर्लेकर, पप्या तवटे, शिवसेना जिल्हा सरचिटणीस तथा जिल्हा परिषद सदस्य दादा साईल, जिल्हा परिषद सदस्य नागेश आईर, पंचायत समिती सदस्य मंगेश प्रभू, बाळकृष्ण मडव, निखिल कांदळगावकर यांच्यासह महायुतीचे सर्व पंचायत समिती सदस्य उपस्थित होते।